आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तिडीनं बोललोस, काही महत्वाचं काम होतं का? विशेष घडलंय म्हणूनच बोलवलंय. बस. तुझे बरेच उद्योगधंदे कानावर यायला लागलेत. काय चाललंय काय तुझं? आई, तुला काय म्हणायचं ते मला समजलं नाही. तुला समजवायला आणि समज द्यायलाच माझा जन्म झालाय ना. काय झालं आई? बरंच काही झालंय. दुर्दैव असं की तू तुझ्या डोळ्यावर झापडं बांधलीस. मोठ्या स्वार्थी आहेस रे तू. स्वतःच्या मतलबाचंच तेवढं बघतोस. आई, माझ्याकडून काही चुकलं का? तू चुका करत राहायच्या आणि मी सावरत बसायचं. हेच माझ्या शेवटी नशिबी आहे. सगळ्यांच्या चुका दिसतात तुला. मग तो वेद असो, प्रमिला असो, शंकर असो, भिकाजी असो. अरे, ज्यांचं चारित्र्य शुद्ध, ज्यांची कर्म निस्वार्थी, त्यांनी दुसऱ्याला झापावं. तू एक काम कर. सांग, काय करू ते? तू सांगितलंयस आणि मी ऐकलं नाही, असं कधी झालंय का? मग हे काम तर नक्कीच कर. अरे, वेद आणि सौरभ मुलं मोठी झालेत. मुलं काय रस्त्याच्या कडेला आंबा, पोपळी, नारळाची झाडं वाढतात तशी वाढतात. मुलं लग्नाच्या वयात आली ती येऊ देत. आपल्याला काय करायचंय? त्यांची लग्न झाली काय नाही झाली काय आपण नाही विचार करायचा, सोडून दे. आधी बापाची लग्नाची हौस पुरी व्हायला नको? एक छान कल्पना सुचवते. तूच लग्न कर. आता इजा बिजा झालं, तिजा व्हायला नको? अरे, अशी कितीतरी कमी भाग्यवान लोक या जगात आहेत की ज्यांची 3-3 लग्न झालेत. तुझी पण हॅट्रिक करून टाकू लग्नाची. काय बोलतेस तू? अरे, तुझ्या मनातलंच बोलते. बघ कशा उकळ्या फुटतायत. बाबा, एक उत्तम संधी आहे. त्या सायली बिर्जिनी बरोबर तुझं लग्न लावून देते. कोण सायली बिर्जे? कोण सायली बिर्जे? सांगते. ये, हे घे. काय यादी आहे? कसली? तावडी मांडववाले, पुंडलिक सनई तोगडा, दिनू काका आचारी, हुसेन बँड बग्गीवाला, सगळ्यांना कळवून टाक. नाहीतर एक काम करते, ती यादी वेदलाच देते. म्हणजे बापाच्या लग्नाची तयारी मोठ्या उत्साहात करेल तो. हा, आणि शिवाय फणसे गुरुजींना बोलवून लग्नाचा मुहूर्त काढून टाकूया. आनंदाने शहारलास ना तू. खुशाल तुझी तरुण मुलं रस्त्यावर सोड. ती मुलं आणि त्यांचं नशीब, आणि तू आनंदात लग्न कर मास्तरांशी. थाटात तुमच्या लग्नाची हॅट्रिक साजरी करू आपण. गाव जेवण घालू, मिठाई वाटू, गावभर घोडा नाचू, थाटात वरात काढू. त्यात तुझी मुलं आनंदानं वरातीत नाचतील. आई, बास कर. कळलं मला तुला काय म्हणायचे ते. पण तुझ्या त्या लाडक्या मास्तरणीला अजून कळलं नाही. ती मला फोन करते, फोनवर धमकी देते. काय? तिने तुला धमकी दिली? नुसती धमकी नाही, हक्क मागते, हक्क. हे चुकीचं केलं सायलीनं. आणि तू बरोबर वागतोस. आपलं खापर दुसऱ्याच्या कपाळी मारतोस. अरे, तुला जन्म दिला याचाच पश्चाताप होतोय मला. आई, अगं बाबा, तुझ्या दुसऱ्या लग्नाची चूक मी पोटात घातली, हेच चुकलं माझं. निर्लज्ज माणसा, चोकावलास रे तू. अरे, पोटच्या पोराशी ह्या भाषेत मला बोलावं लागतं, हे माझं दुर्दैव. मी तुला शेवटची वॉर्निंग देते.
त्या नटमोगरीकडे पुन्हा पाऊल टाकलंस तर याद राख, ती मास्तरीण जिथं राहते ते खोतांचं घर आहे. लवकरात लवकर ते घर रिकामं झालं पाहिजे. वहिनी, त्या बाबाराव खोताच्या स्वभावात आहे ना अजिबात फरक पडलेला नाहीये. फारच उद्धट आहे तो खोत. अगं विषारी साप आहे तो दंश करणं सोडेल का? तेही आहेच म्हणा, पण काशी दादाच्या विषयावर आहे ना फारच अस्वस्थ झालीये नली. स्वस्थता नलीच्या आणि माझ्या नशिबात नाही. संघर्षासाठी जगायचं आणि जगण्यासाठी श्वास घ्यायचा. नशिबात आहे ते भोगायचं. अगं त्या देसाईंचं काय झालं? देसाई म्हणजे या सगळ्या गोंधळात त्यांच्याकडे दुर्लक्षच झालं, पण त्यांचा काही निरोप? माझ्याही मनात तोच विचार आलाय. अजून काहीच कसं उत्तर नाही. काहीच निरोप आला नाही. मग आपण फोन करायचा ना. आपली मुलीकडची बाजू आहे, म्हणजे आपणच पुढाकार घ्यायला हवा. हो, मी 3-4 वेळा फोन केला, पण फोनच उचलत नाहीयेत देसाई. अरे देवा. वहिनी, मी एक काम करते, मी घरीच जाऊन येते ना त्यांच्या. मग मी पण येते सोबत, म्हणजे आपल्याकडनं उशीर व्हायला नको. त्यांना एकदा भेटलो की लवकरात लवकर हा कार्यक्रम उरकून घेऊयात बघण्याचा. हो. काय सांगतेस? मुलगा कुठला आहे? आत्या म्हणाली कोल्हापूरचा आहे. म्हणजे तू दुसऱ्या मुलाचा विचार करतेस? नाही, मला हे पटलेलं नाहीये. हा? काय? मला हे चॉकलेट नकोय, दुसरं दे. याचं काय? म्हणजे तू दुसऱ्या मुलाचा विचार करतेस हे वेदला सांगायला हवं. झालं का बोलणं वेदशी? हो, आई झालंय. मिताली, ही रिसीट काकांनी काल मागितली होती. कामाच्या व्यापामुळे मला देता आली नाही. माझी पण खूप कामं वाटल्या. हो का? तुम्हाला ना गावचा सरपंच बनवणार आहेत. खरंय, पण चेंडूला आत्ताच का नाही सरपंच बनवत? त्याचं काय आहे, लोक त्याची मिशी यायची वाट बघताय. सरपंच कसा मिशीवाला हवा ना, काय चेंडूराव? हो, बरोबर बोललास. बरं, ही रिसीट दे काकांना. नली, काय काय कुठल्या विचारात आहेस? येतो, बाय. धन्य आहेस तू नली. हा वेद समोर आला ना की तुझी बोलतीच बंद होते. तो अचानक आला ना. अगं पण आला ना. हीच बोलण्याची संधी होती त्या कोल्हापूरच्या स्थळाबद्दल. मिताली, पण मी दुसऱ्या मुलाचा विचार करतच नाहीये. माझी आई आणि आत्या माझ्यासाठी दुसरं स्थळ बघतायत. ऐका वेदनाचे, करा वेमनाचे. मला असं वाटतं की तू वेदच्या लग्नासाठी विचार करावा, नाहीतर मी घरच्यांशी बोलून घेतो. हो सरपंच, थांबा थांबा, अजून तुम्हाला दाढी मिशा याच्या बाकी आहेत. हे बघ, मान्य आहे की तू आईशी ह्या विषयावरती नाही बोलू शकत. अगं पण ऋषीला तर सांगू शकतेस ना. मिताली, पण माझं अजून काही ठरलंच नाहीये ग. काय? वेदने मला प्रपोज केलंय ना, त्याबद्दल मी अजून नीट विचार केलाच नाहीये. देवा, कधी थांबणार आहे ग तुझं हे विचारचक्र? हे बघ, अतिविचारानं माणूस कधी कधी अविचारी निर्णय घेतो. मला असं वाटतं की तू वेद बद्दल घरी सांगून मोकळी हो, म्हणजे नंतर काही प्रॉब्लेम नको.
मी बोलले तरी प्रॉब्लेम, नाही बोलले तरी प्रॉब्लेम. बघते काय करायचं ते. घ्या पाणी घ्या. दुरून आलायत, काही चहा कॉफी? नाही नको. खरं तर फोन करूनच येणार होतो आम्ही, पण फोन रिसीव्ह नाही करू शकले मी तुमचा. पाहुणे होते काल घरी. असं होय. मला वाटलं आमच्याकडून काही चूक झाली की काय म्हणून तुम्ही सुषमाचा फोन घेत नव्हता. कसं आहे ना सुषमाताई, दूरचं का होईना पण आपल्यात नातं आहे ना, आणि मनाचा मोठेपणा म्हणून तुम्हाला चहा कॉफी तरी विचारला. तो भाग वेगळा, पण तुमचा फोन घेतला नाही याला काहीतरी कारण आहे. अनघा नावाची बाई आम्हाला भेटून गेली. तिने आम्हाला असं सांगितलं की नलिनी आणि कोणीतरी वेद खोत यांचं प्रेम प्रकरण चालू आहे म्हणून. अहो आम्हाला तर धक्काच बसला. जी मुलगी आमच्या मुलाला सांगून येते तिचं प्रेम प्रकरण सुरू आहे. असं नाहीये साहेब, हे खोटं आहे. नलीचे वेद बरोबर काही संबंध नाहीयेत. माझ्यावर विश्वास ठेवा. विश्वास? ती वेळ निघून गेलेली आहे. तुम्ही असंच म्हणणार हो की आमच्या मुलीचं असं काही नाहीये म्हणून. पण प्रश्न असा आहे ना की त्या अनघा नावाची बाई येऊन आम्हाला सावध का करेल? त्यात काहीतरी तथ्य असणारच ना. अहो खरंच तसं काही नाहीये. पण काही लोक असतात ना, त्यांना चांगलं झालेलं बघवत नाही. खरं तर ही अनघा कोण हेच आम्हाला माहिती नाहीये. हो, मी हात जोडून विनंती करते, या अशा गोष्टींवरती अजिबात विश्वास ठेवू नका. हवं तर तुम्ही विचारपूस करून घ्या ना, खात्री करून घ्या. हो, आम्ही काय विचारपूस करायची? आम्हाला काय गरज त्याची? अहो आमच्या मुलाला काय कमी स्थळ येतात का? खात्री तर तुम्ही करून घ्या. तुमच्या मुलीचं बाहेर कुठं काही चालू नाहीये ना याची. खरं तर तुम्ही तुमच्या मुलीला आधीच विश्वासात कोणी विचारायला हवं होतं की तिचं काही बाहेर आहे का, आणि मग आमच्याकडे यायला हवं होतं. देसाई भाऊजी, नली तशी मुलगी नाहीये. हे बघा, आमचा निर्णय झालेला आहे. तुमची मुलगी आमच्या घरात सून म्हणून येणार नाही. अहो तुमच्या मुलीचं प्रेम प्रकरण सुरू असताना तुमची मुलगी तुम्ही आमच्या घरात बांधता. हो, तुम्ही आमची फसवणूक केलीत, विश्वासघात केलात. मी हात जोडते, प्लीज तुम्ही असं काही करू नका. हवं तर आपण त्याचा काही फायदा होणार नाही. अशा मुलीचा आम्ही सून म्हणून विचार सुद्धा करू शकत नाही. हे बघा, आमचा स्पष्ट नकार आहे. तुम्ही येऊ शकता. सायली, एवढा राग? असं खाऊ की गिळू नजरेने बघून प्रश्न सुटणार नाहीये. नालायक बाई आहेस तू. शिक्षिका आहेस ना ग? नवी पिढी घडवण्याचं आव्हान आणतेस आणि इतक्या नीच पातळीवर उतरतेस. कोण बोलतंय बघा? साक्षात रणजित खोत. तुम्ही काय आदर्शाचे हिमालय उभे केलेत? गरज नाही मला आदर्श फिदर्शाची. अगं मी कसाही असेन, पण तुझ्या इतका निर्लज्जपणा नाही केला मी. माझ्या घरापर्यंत जायची मजल झाली तुझी. माझ्या आईला ब्लॅकमेल करतेस. हिम्मत कशी झाली तुझी माझ्या आईला धमक्या द्यायची? लायकी आहे का तुझी? रणजित खोत, तू माझी लायकी काढतोयस? अरे तुरे करतेस, कुणाशी बोलतेस कळतंय का तुला?
अरे तुझ्याबद्दल आदर वाटावा असं काही शिल्लक ठेवलंयस का तू? तू तर लंपट माणूस तू. आधी स्वतःचा चेहरा आरशात जाऊन बघ आणि मग माझी लायकी काढ. मुस्काड फोडी ना. मी अजून स्वतःवर ताबा ठेवला हे नशीब समज. हो, ही तर सुरुवात आहे खोत. तुला बाई म्हणजे काय पायपुसणं वाटलं का रे? माझ्याशी गोड गोड बोललास, मला फसवलंस, माझ्या परिस्थितीचा फायदा घेऊन मला भुरळ पाडलीस तू आणि माझ्याशी संबंध ठेवलेस तेव्हा तुला माझी लायकी खटकली नाही? तुला भुरळ पाडली मी? तुला भुरळ पाडाव्याशी कोण लागून गेली तू एवढी? उलट तूच मला जाळ्यात ओढलंस. रणगण गायलंस तुझ्या एकटेपणाचं. रडलीस, भेकलीस म्हणून मी तुझ्यात अडकलो. वा, मी तुला जाळ्यात ओढलं. आणि मी जेव्हा तुला जाळ्यात ओढत होते तेव्हा तुझी अक्कल काही शेण खायला गेली होती? स्वतः पाठीभर शेण खाल्ले ते बघ आधी. अरे 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 अरे, शिक्षिक आहेस ना? काय ही भाषा तुझी? आणि लक्षात ठेव, पुरुष आहे मी. एक बाई स्वतःहून जवळ येते, तिचा हेतू दाखवते, हे कळल्यावर कुठलाही पुरुष फसणारच. मला वाटलं शिक्षिका आहे बाबा, सुसंस्कृत असेल, चांगली असेल. पण ही जी गरळ ओळखतेस ना, ती ऐकून किळस वाटायला लागली मला तुझी. शी. हो का? आणि माझ्या पाठीत खंजीर खुपसलास, मला फसवलंस, तरीही मी तुला सन्मान द्यावा असं वाटतं तुला? अरे जरा तरी लाज वाटू दे. एखादी निर्जीव वस्तू वापरून फेकावी ना, तसा वागलायस तू माझ्याशी. आणि का रे, का तोंड लपवून पळत होतास? मी लग्नाबद्दल विचारलं तर माझ्या समोर यायला टाळायला लागलास. बघ, तुझ्या घरी जाऊन घरच्यांना भेटल्याशिवाय दुसरा कुठला मार्ग होता का माझ्याकडे? ए थोबाड बंद ठेव तुझं, नाहीतर जीभ हसडीन तुझी. नीट बोलायचं माझ्याशी, नीटच बोलायचं. अगं तुझ्याशी बोलतोय हे नशीब समज. भोळ्या चेहऱ्यामागे इतकं कपट होतं ते आज कळतंय मला. एक खोत, लक्षात ठेव, सोडणार नाहीये मी तुला. आवाज खाली. गप्प बसायचं, एकदम गप्प. चल, याच्यावर तोडगा काढूया. आजपासून मी तुला ठेवतो. म्हणजे कोण समजतोस? कोण रे स्वतःला तू? मी काय रस्त्यावर पडलेली बाई वाटले तुला? अगं माझ्या आईशी उद्धटपणे बोलणाऱ्या बाईला मी जोड्याजवळ सुद्धा उभी करणार नाही. पण ठीक आहे, आता ठेवून उपकार करतो तुझ्यावर. तोंड सांभाळून बोला. नकोयत मला तुझे उपकार. मला माझा हक्क हवाय. बाप रे, हक्क? असला हक्क? अगं उदार मनानं तुला राहायला जागा दिली, तुला पोचलं, हक्क दाखवतेस. आणि एक, मी तुझ्यावर कधी जबरदस्ती केली नाहीये. तूच स्वतःहून जवळ आलीस माझ्या. मी फक्त प्रेमानं गजरा घेऊन आलो होतो ग. पाठ वळवून तो केसात माळायला कोणी सांगितलं? तूच ना. अगं हा डाव होता तुझा, तर त्याच वेळी उघड उघड डील करायचं ना माझ्याशी. तुला स्पर्श सुद्धा केला नसता. बाबाराव खोताला पण चॉईस आहे. माझ्याशी गोड बोलून, मला फसवून, स्वतःला हवं ते मिळवलंस आणि आता रंग दाखवतेस. रंग मी दाखवतेय? अरे रंग तर तू दाखवतोयस. माझ्यावर दया दाखवलीस, एक घर राहायला दिलंस, आणि तुझा तो गजरा. हे सगळं ना मला फसवण्यासाठी तुझा डाव होतंय, आता कळतंय मला. किती नालायक माणूस आहेस रे तू. मला फसवून माझं शोषण केलंयस तू. हो,
मग कशाला राहतेस या नालायक माणसाच्या घरात? निघ चल, अरे पण सोड आत्ताच्या आत्ता हे घर, चल. माझच खातेस आणि माझ्यावरच गुरगुरतेस. चल निघ. ते तू सांगायची गरज नाही, करणारच आहे खाली. लगेच 24 तासात घर खाली करायचं. बाहेर पडायचं इथनं. आपला संबंध संपला. बाबाराव खोत, तुला जे वागायचं ते वागून घे. तुला नाही अडकवलं तर बघ. आत्या, मी दोघींसाठी थंड कोकम सरबत आणू का? ऋषी, आज आम्ही कुठं गेलो होतो माहितीये तुला? कुठं? कोल्हापूरला, देसाईंकडे. अच्छा, काय बोलले देसाई? आम्ही आमच्या मुलीचं लग्न ठरवायला गेलो होतो. त्यांनी आमचीच वरात काढली. आई, अगं असं काय बोलतेस? देसाई काय बोलले? काय झालं नक्की सांग ना. त्यांनी स्पष्ट नकार दिलाय. पण का? ते विचार ना तुझ्या लाडक्या बहिणीला. देसाईंनी नकार का दिला हे तिला माहिती असेलच. नली, आई काय म्हणते? अरे मला कसं माहित असणार दादा? ते देसाई कोण आहेत तेच मुळात मला माहिती नाहीये. ऋषी, एक अनघा नावाची बाई देसाईंना भेटायला गेली होती. तिनं त्यांना सांगितलं नली आणि वेद खोतचं प्रेम प्रकरण सुरू आहे. काय?